जीवन देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे निर्माते, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचा ऊर्जास्रोत माता रमाई, माता भीमाई, ज्यांनी आम्हा सर्वांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली, ते पुणे दाम्पत्य, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे आणि या समस्त समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी झडणाऱ्या संपूर्ण महामानवांना माझे अभिवादन करते। या ठिकाणी जो संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केलेला आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटिका सन्माननीय विजयाताई रामटेके, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय संजीवनीताई सातारडे, प्रमुख पाहुणे वनमालाताई रामटेके, प्रमुख पाहुण्या सन्माननीय ज्योत्नाताई शिंगणजुडे आणि सन्माननीय नागदेवचे सर, आपण इथं उपस्थित सर्व धम्म बंधू भगिनी, तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम आणि तुम्हाला या रमाई जयंतीच्या, कालच आपण जिची जयंती साजरी केली तिच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझ्यासाठी सरांनी रमाई हा विषय ठरला, सरांनी बंद केलं, मला बरं वाटलं, कारण त्यांनी एक तास घेतला आणि जिजाऊ, सावित्री आणि रमाई पण पूर्ण सांगत सुरुवात केली होती। तरी पण रमाई हा न संपणारा विषय आहे हे मी खात्रीनं सांगते। जिजाऊ दोन वाक्यात सांगेन तुम्हाला, शिवबा तुला हे करायचंच आहे, शिवबा तुला हे करायचंच आहे, पाहिजे काही कशी असते, त्यासाठी तुझा जीव गेला तरी चालेल। आपल्या पोटचा गोळा आपल्यासाठी काळजाचा तुकडा असतो, कोणती आई अशी म्हणेल त्यासाठी तुझा जीव गेला तरी चालेल। म्हणूनच ती वीर माता, राष्ट्रमाता म्हणून प्रसिद्ध झाली, इतिहासात अजरामर झाली। सावित्रीबाई 3-4 वाक्यात सांगेन, त्यानंतर मी माझा विषय रमाई या विषयावर येईन। ज्या काळात स्त्रीला बाहेर येण्यास बंदी, त्या काळात सावित्रीबाई काय म्हणते, दूर फेकून रूढी द्यारे, परंपरेचे मोडून द्यारे, लिहिणे वाचणे शिकून घ्यारे। एवढी बंडखोर स्त्री पाहिली का? तुम्ही एक लुगडं खराब करा तर मी दुसरं लुगडं नेईन, पण जाईन म्हणजे जाईन, शिकवीन म्हणजे शिकवीन। प्लेगच्या काळात आपला मृत्यू समोर आहे हे दिसत असतानाही पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या रुग्णाला खांद्यावर नेणे आणि तिथं अंत होणे, यासाठी बंडखोरी जगात कोणत्याही स्त्रीमध्ये असू शकत नाही। पती गेल्यानंतरही सत्यशोधक समाजाचं कार्य पुढे चालवणे, यासारखी बंडखोरी सावित्रीमाईमध्येच आपण दिसते। जिजाईकडून आदर्श असे संस्कार, आदर्शाची आई सावित्रीमाईकडून बंडखोरी आणि तेवढाच खरुवारपणा। सावित्रीमाई म्हणतात, विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे रे साऱ्या धनाहून, विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे रे साऱ्या धनाहून, तिचा साठा जयापाशी ज्ञानी मनतीचे जन। विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे असं सावित्रीमाई आपल्या काव्यफुले या कविता संग्रहात सांगतात। माझा विषय आहे इथे, काल आपण ज्या माता रमाईची आपण जयंती साजरी केली, व्हॉट्सअप फेसबुकवरून आदरांजली वाहिली, आपण सर्व त्या भावनेने इथे भारावून गेलो आहोत आणि या हळव्या नाच तशा विषयावर मला बोलणे आवडेल। तर बाबासाहेबांची जी चळवळ आहे त्या चळवळीची मूळ ऊर्जा ही रमाई आहे, मूळ आधारशिला ही रमाई आहे। बाबासाहेबांच्या ज्या चळवळीचे पिल्लर्स आहेत त्याची ऊर्जा रमाई आहे। बाबासाहेबांची चळवळ जी आहे, कॅशलेस इकॉनॉमी, राज्य समाजवाद निर्माण करणे, सगळा भारत बौद्धमय करणे आणि सर्वात शेवटी या देशाची शासनकर्ती जमात बनवणे, इथपर्यंतचा प्रवास आणि भीमराव रामजी आंबेडकर ते बाबासाहेब या पदापर्यंत पोहोचण्यासाठी ऊर्जा आहे ती रमाई आहे। बाबासाहेबांच्या संपूर्ण चळवळीची आधारशिला ही रमाई आहे। आपण रमाई अभ्यासांना त्यागमूर्ती माता रमाई म्हणतो, त्यागमूर्तीच आहे, पण त्याबरोबर एक जिद्दी रमाई, एक करारी रमाई, एक स्वाभिमानी रमाई, एक सहनशील रमाई, एक सामाजिक जाण असणारी रमाई आणि एक संवेदनशील रमाई पण
आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे. रामी भिकूजी धुते ते रमाई हा प्रवास अतिशय खडतर आहे. माणसाला यश दिसतं, पण त्यामागचे कष्ट मात्र कोणालाही दिसत नाही. आणि तेच कष्ट या रमाईने कोसले आहे. एका गरीब घरची मुलगी आपल्या कारुण्याच्या वैभवाने, आपल्या त्यागाच्या श्रीमंतीने कोट्यवधी काळजावर आई म्हणून कोरली जाते. यापेक्षा दुसरी श्रीमंती कुठे असेल का? निश्चितच याचं उत्तर नाही हेच आहे. यासारखी मोठी कमाई नाही, आणि ती कमाई रमाईने कमावली आहे. बाबासाहेबांच्या प्रत्येक दुःखाच्या कष्टाच्या काळात तिने खंबीरपणे साथ दिली आहे. म्हणून जेवढे बाबासाहेब महत्वाचे आहेत तेवढाच महत्वाचा रमाई आहे. बाबासाहेब हा विषय रमाईशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही, आणि रमाई हा विषय बाबासाहेबांशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. त्यांचं नातं असं आहे. तर रमाईचा चरित्राचा अभ्यास करताना ज्या वयामध्ये मृत्यू काय हे कळत नव्हतं, त्या वयामध्ये आई वडिलांचा मृत्यू 1913 ते 1917 या काळामध्ये गंगाधर रमेश राजरत्न इंदू आणि त्यांच्या रामजी बाबांचा मृत्यू, त्यांच्या बाबासाहेबांच्या मोठ्या भावाचा मृत्यू, हे मृत्यू रमाईने जवळून पाहिले. लहानपणी काही काही जीव जन्माला कसे येतात, लहानपणी त्यांना मोठं व्हावं लागतं. रमाईचे वडील आणि आई लहानपणी गेली. जेव्हा भिकूजी धुते दाभोळ बंदरामध्ये मासे नेहाण करण्याचं काम करायचे, त्यावेळी ते कोसळले आणि तिथून रखमा पूर्ती खचून गेली आणि जे बिमार पडली ती कायमची उठली नाही. त्यानंतर काही दिवसांनी रमाईचे बाबा गेले आणि ती छोटीशी बालिका आपलं मुलगी पण विसरून तिथपासून आई पण म्हणून जगू लागली. तिथूनच ती आई झाली, आपल्या 2 भावंडाची आई. तसे बाबासाहेबांनी रमाई विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे पत्रामध्ये, ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे. लहानपणापासून कष्ट करण्याची सवय, जी रमाई आईसोबत गोऱ्या थापायला जायची, विकायला जायची, आणि तिला हे काम करण्याची शक्ती आणि ही तिची काम करण्याची सवय, तिची काम करण्याची कला बाबासाहेबांसोबत जेव्हा तिचा संसार सुरू झाला तेव्हा मात्र तिच्या हे कामी आलं. स्वाभिमान रमाई लहानपणाला शिकली. एकदा कोणाचं तरी काम केलं आणि त्या व्यक्तीने रमाईला पैसे दिले की खूप, आता लहान मुलांना यश जर मिळाला ना खूप आनंद होतो. आईला दाखवलं तिनं, आईनं म्हटलं रमा तू काम खूप छान केलं, परंतु तू जे पैसे घेतले ना ते मला अजिबात आवडले नाही. बेटा असं कोणाकडून फुकटचं घ्यायचं नाही. आणि तेव्हापासूनच रमाला स्वाभिमान शिकली. जेव्हा रमाईच्या संकटाच्या काळात बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी काही पैसे देण्याचे देऊ गेले तेव्हा रमाईने त्यांच्या मताचा आदर केला, पण ते पैसे घेतले नाही. जे खायचं ते स्वतःच्या कष्टाचं खायचं हे रमाई लहानपणापासूनच शिकली. म्हणून रमाईपासून हे शिकायचं आणि तिच्या रखमा या आईकडून की आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा. त्यानंतर जेव्हा रमाईचा विवाह 1907 मध्ये भायखळा इथे झाला, आई वडिलांच्या मृत्यूनंतर ते मुंबईला राहायला आले. आता जे कवी लोक आहेत ना ते आपापल्या पद्धतीप्रमाणे कविता रचतात. माझा कवी लोकांवर आरोप नाही, पण एक असं गाणं मला जे आवडत नाही त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. रमाई लाजली असं काहीतरी एक गाणं आहे. अरे 9 वर्षाच्या मुलीला लाजणं हे समजेल का? अजिबात नाही. 1907 मध्ये मच्छी मार्केटमध्ये त्यांचं लग्न झालं. खाली गटारं होती, नाल्या होत्या, नाकावर जे लोक आले लग्नाला ते रुमाल बांधून असे आले होते, कारण वास खूप येत होता त्या माशांचा. तिथलं कुठलं लाजणं. बरं ते आले कोणासाठी की एका अडाणी गरीब मुलीशी, गरीब जाऊ द्या, एका अडाणी मुलीशी त्या काळातला मॅट्रिक पास झालेला माणूस कोण आहे ते आश्चर्य होतं. म्हणून ते पाहायसाठी आले बाबासाहेबांना. आणि ती मुलगी कोण आहे जिच्या सोबत एवढा धुगंदर माणूस लग्न करायला तयार झाला, ते आश्चर्य होतं. मानलं पाहिजे आपण. आणि तिथे अलोट अशी गर्दी जमली होती. काही गाणे छानही आहेत.
आकाश बघतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, नजर येता बाळाला, बुद्धाचा फोटो दाखव माय. खूप खूप सुंदर गाणे आहे. मला पण ते खटकणारं गाणं आहे. रमाई आधीपासूनच शोषित होती. तिच्या सहन करण्याची शक्ती होती. समाज माहिती आहे, ज्यांचे आई वडील मरतात, हे असेच मुलं ज्यांचे आई वडील नाही आहे, मुंबईला जेव्हा राहायला गेल्या तेव्हा बॅरिस्टरची पत्नी गोगड्या विकते. रमाईला बोलत नसतील का? बोलत होते. लग्नानंतर खरा रमाईचा संघर्ष सुरू झाला. प्रत्येक मुलीला वाटते आपला जोडीदार आपल्या सोबत असावा, त्याने आपल्या संसाराचे स्वप्न पाहावे. रमाईला वाटत नसेल का? निश्चितच तिलाही वाटत होतं. पण रामजी बाबाने त्यांना हे शिकवलं की तुझं लग्न एका वनव्याशी झालेलं आहे, तुझं लग्न एका वादळाशी झालेलं आहे आणि त्या वादळाच्या पाठीशी तुला उभं राहायचं आहे. रामजी बाबा गेले तेव्हा रमाई ढसा रडल्या होत्या, कारण त्यांचा आधार गेला होता. आज आपण 6 वेतन आयोगाचा गले लट्ट पगार कमावणारी माणसे पुण्याला जेव्हा आपल्या मुलांना ठेवताना क्लाससाठी, तर त्याच्या फीचा खर्च, त्याचा मेसचा खर्च, सगळे खर्च आपण नियोजन करतो. त्या सैन्यात सुभेदार असलेला माणूस आपल्या मुलाला परदेशात शिकवण्याची तयारी ठेवतो. एवढी मोठी हे ज्ञान पिपासा आहे. आणि रमाईला रामजी बाबांनी ते शिकवलं. आणि रमाई कधी खचली नाही, कधी रडली नाही आणि बाबासाहेबांना त्याची झडही पोहोचू दिली नाही. 4 लेकरं मरण पावले. का बरं मरण पावले असतील? का दगाली असतील ही मुलं? अरे गरिबीमुळे, उपास तापासामुळे, हाल अपेष्टामुळे जिच्या स्वतःच्या शरीराला पोषण मिळालं नाही, तर तिच्या लेकरांना कुठून मिळणार आणि काय जगणार ती मुलं? आणि जेव्हा आजारी पडली तेव्हा इलाज करायला पैसे सुद्धा नाही. आज आपण पगार कमावतो, नको तिथे नको तेवढा, गरज नसेल तिथेही पैसा खर्च करतो बरं का. पण आपल्या घरी कोणी वर्गणीला आले ना तर त्यांना वापस पाठवतो. माझं बोलणं हे विवादात्मक वाटू शकते तुम्हाला, पण हे वास्तव आहे. अरे नाही द्यायचे 100 रुपये 50 द्या, नाही राहत कधी कधी पैसे. तुम्हाला नाही द्यायचे ना तर कमी द्या, पण त्यांना नका वापस पाठव, कारण ते चांगलंच काम करत आहेत. आपली श्रीमंती भरती बघूनच वर्क करत राहते. पैशाशिवाय त्यांची लेकरं मेली, दूध नाही मिळालं, जिच्या शरीरात स्वतः दूध नाही ती आपल्या बाळाला कुठून दूध पाजणार? आज आपण सकाळी मुलांना देतो ना बोनविटा, हळदी. सांगा तुमच्या मुलांना, बाबा हे जे दूध मिळते ना ते बाबासाहेबांमुळे मिळते बरं का. ते सूट बूट सॅन्डल चप्पल, हे महागडे दप्तर, हे जे घालते ना ते बाबासाहेबांमुळे मिळते बरं का. बाबासाहेबांची जाण त्या मुलांना. पैसे अतोनात खर्च करताना विचार करा, कारण तुमच्या 1 रुपयाची किंमत बाबासाहेबांनी चुकवलेली आहे आणि त्यांच्या लहान लेकरांनी. हे आपण विसरता कामा नये. बाबासाहेब जरी उच्च विद्याविभूषित होते तरी पण ते मोठे पण होतं त्यांचं. ते काय म्हणतात रमाईला, आता आपण पाहतो ना स्त्री बहुतेक दुय्यम स्थानी असते, हे सत्य स्वीकारायला पाहिजे. ते काय म्हणतात, मी स्त्री मुक्तीसाठी आणि उन्नतीसाठी लढणारा योद्धा आहे. पत्रामधून लिहितात बरं का. त्यांना कधी अशा संसाराच्या गोष्टी करायला वेळच मिळाला नाही. बाबासाहेब मान्य करतात की मी रमाईसोबत दिवसातल्या 24 तासापैकी अर्धा तास सुद्धा घालवू शकलो नाही. तर बाबासाहेब पत्रातून रमाईला लिहितात, मी स्त्री मुक्तीसाठी आणि उन्नतीसाठी लढणारा योद्धा आहे. त्यासाठी तू आवश्यक तो संघर्ष करत आहे, त्याचा मला फार अभिमान आहे. मी हे समाजसेवेचं काम पूर्ण शक्तीनिशी करेन. त्या शक्तीचं रूपांतर वादळात होईल आणि त्या वादळाच्या पाठीशी तुला उभा राहायचं आहे रामू. तुझी मला साथ हवी आहे. प्रत्यक्षात आपण पाहिलं तर पुरुषा कर्वे करवा असतो. मला जे समजते ते तुला समजत नाही, अशीच परिस्थिती आहे. स्त्रियांचे, मला एक विनंती राहील, पुरुष वर्गावर माझा आरोप नाही, स्त्रियांचे मित्र व्हा, साथीदार व्हा, त्यांचे मालक बनवू नका. ज्योतिरावांनी काळजीला गुलाम केले नाही आणि त्यांना मालक बनवले नाही. बाबासाहेबांनी रमाईचा सदैव आदर ठेवला आणि कृतज्ञता ठेवली, कारण तुम्ही स्त्रियांचे जर मालक झाले तर आम्ही गुलाम बनणार.
आमचं स्वातंत्र्य हे नियंत्रणात येणार आणि आपल्या कोणत्याच महामानवाने स्त्रियाचं पारतंत्र्य आणि गुलामी मान्य केलेली नाही आणि ते आम्हाला स्वीकारण्यात कुठलंही स्वारस्य नाही. तर बाबासाहेबांचं मोठं म्हणजे आहे की मला तुझी साथ हवी आहे बरं का, जरी अडाणी असली तरी. पुस्तकाने माणूस फक्त साक्षर होतो, तो शहाणा होईलच याची गॅरंटी नाही, फक्त साक्षर होतो. पण रमाई कुठल्या शाळेत न शिकता शहाणी झाली होती. गंगाधर बाबासाहेबांची रमेश, हिंदू, राजरत्न आणि गंगाधर अशी 4 अपत्ये गेली. गंगाधरच्या मृत्यूचा जर आपण प्रसंग आठवला तर अंगावर काटे उभे राहतील. रमाईने बाबासाहेबांना कधीच दुःख पत्रातून सांगितलं नाही. बाबासाहेब रमाईची काळजी घ्यायची, रमाई बाबासाहेबांची काळजी घ्यायची. ते आपल्याला रायगडावरचा प्रसंग, दौलताबादवरचा हल्ला, माळच्या सत्याग्रहामध्ये रमाईने केलेला आग्रह. एकदा तर रमाई त्यांच्या मागे जाटोडं बांधूनच निघाली होती की घरी राहून तुमच्या जीविताची पर्वा करण्यापेक्षा मी तुमच्या बरोबरच येईन, अडवा मला कुठे अडवता तर. आणि बाबासाहेब पत्रामधूनच रमाईची काळजी करत हे आपल्या लक्षात येते. जेव्हा गंगाधर आजारी होता तेव्हा रमाईने पत्र लिहिलं की गंगाधर आजारी आहे, घरचे पैसे संपलेले आहेत. बाबासाहेबांनी जेव्हा ते पत्र वाचलं तेव्हा त्यांनी रमाईला लिहिलं की मी इकडे अन्नात मोताद झालो आहे, मला जेवण सुद्धा मिळत नाही, तुमच्या पैशाची जी व्यवस्था करीत आहे ते पैसे जर तुम्हाला उशिरा मिळाले तर तुम्ही दागिने मोडून खा, मी आल्यानंतर तुमचे ते दागिने भरून देईन. गंगाधर आजारी होता ते रमाईने कळवलं. ते मातृत्व तिला कळवला येत होता मातृत्वाचा की माझे बाबासाहेब काहीतरी करतील, नाही करू शकले. ते कितीतरी दिवसानंतर बाबासाहेबांना त्या पत्रातून कळले की आपला गंगाधर गेलेला आहे. कार्यकर्त्यांनी विनंती केली की आपण या बाळाचा अंतिम संस्कार करायचा आहे तर आपण बाबासाहेबांना सांगू. रमाई काय म्हणाली तेव्हा, नाही बाबासाहेब एका मोठ्या कामात व्यस्त आहेत, त्यांना जर हे सांगितलं ना तर त्यांचं लक्ष विचलित होईल, म्हणून नाही सांगितलं. त्यावेळी बाबासाहेब द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लिहित होते आणि ते काम शेवटच्या टप्प्यावर आलं होतं. बाबासाहेब तिकडे प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध शिकवत होते, लिहित होते आणि इकडे रमाईच्या संसारातला रुपयांचा प्रश्न मात्र कधीही सुटत नव्हता. किती विचित्र वाटते नाही. एकीकडे प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचे लेखन आणि रमाईच्या संसारामध्ये पैशाची वणवण. रमाईचं इतर गुण तपासता ती अर्थतज्ञ पण होती. आता कशी अर्थतज्ञाची बायको होती ना. 50 रुपये जर बाबासाहेबांनी दिले तर 5 रुपये इमर्जन्सी फंड ठेवायचा. मग उरले किती सांगा ना, 45 रुपये. मग त्या 45 रुपयाचा 30 दिवस पुरतील अशा 1.5 रुपयाची एक गाठोडी बांधून ठेवायच्या. आणि संपले तर चिंता नाही, कारण इमर्जन्सी फंड ती ठेवायची. यापेक्षा अर्थतज्ञ असू शकते नाही, कारण भार तिच्यावर आला होता ना, काय करणार. 3 मुलं तर बाबासाहेबांच्या गैरहजेरीत गेली, पण राजरत्न हा मुलगा बाबासाहेब असताना त्याने या जगाचा निरोप घेतला तेव्हा मात्र रमाई पुरत्या खचल्या. त्यांना वाटलं की बाकीचे 3 अपत्ये गेली तेव्हा बाबासाहेब लांब होते, पण जवळ असूनही माझ्या राजरत्नाला ते वाचवू शकले नाही. त्या दुःखाने त्या पुरत्या खचल्या. एकीकडे बाबासाहेबांची जीविताची चिंता होती, त्यांना धमक्या येत होत्या, आणि दुसरीकडे त्यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास, या दोन्हीच्यामुळे त्यांच्या शरीरावर एवढा परिणाम झाला की त्यांना क्षय हा आजार जडला. एक हवा पालट म्हणून बाबासाहेबांनी त्यांना धारवाड इथे नेलं. बराले काकांकडे हॉस्टेल होतं, तिथे आजारी होता बरं रमाई तेव्हा. एक दिवस त्या हॉस्टेलमध्ये मुलं शांत होती, काहीच आवाज येत नव्हता. रमाईला वाटलं आज एवढं मुलं असतात तिथं कसं चिलबिलाट असतो. शाळा सुटल्यानंतर आम्हाला भन्नाट शांतता वाटते, असं वाटतं इथून कधी पडतो आपल्या घरी. त्यांना वाटलं एवढे मुले चिवचिवाट करणारी आज का बरं असे शांत बसली आहेत. जेव्हा बराडे काकांना विचारलं तर ते म्हणाले की रमाई आपलं अनाज संपलेलं आहे आणि दुकानदार उधारही देऊन नाही राहिला. रमाई म्हणाला मग त्यांना का उपाशी ठेवणार का.
त्यांनी आपल्या हातातल्या बांगड्या दागिने वगैरे दिले आणि त्या गहाण ठेवा म्हणून त्या मुलांना जेवू घातलं. ते मुले आनंदाने जेवण करत होती आणि रमाई इकडे तृप्तीची ढेकर देत होती. यापेक्षा सामाजिक जाण आणि संवेदनशीलता कुठे असू शकते? बाबासाहेब जेव्हा, आता मी पत्राविषयी सांगणार आहे, अतिशय चिरस्मरणीय असं पत्र आहे. 30 डिसेंबर 1930 इंग्लंडला जेव्हा बाबासाहेब गेले होते गोलमेज परिषदेसाठी, रात्रीचे 11 वाजले होते. काय म्हणतात बाबासाहेब? प्रिय रामू, आज तुझी आणि यशवंताची खूप आठवण येत आहे. आज गोलमेज परिषद झाली, सगळीकडे टाळ्यांचा वर्षाव, अभिनंदनाचा वर्षाव. माझे बोलणे मी ब्रिटिशांना समजावून सांगितले, त्यांना समजलेही. पण सांगू रामू, त्या गर्दीमध्ये फक्त मला तू दिसत होतीस, फक्त तुझा चेहरा मला आठवत होता. रामू, एका मुलीचे स्वप्न असतात ते तुझेही होते. मलाही वाटत होतं की मी तुला सुखात ठेवावं, पण या समाजसेवेसाठी माझं मन तट तुटतंय रमा. तू होतीस म्हणूनच मी बाबासाहेब आंबेडकर बनू शकलो. तू होतीस म्हणून जगांना बाबासाहेब आंबेडकर कळले. पण काय करू, मला पश्चाताप एकाच गोष्टीचा होतो रामू, की पती म्हणून जो हक्क असतो तो मी तुला देऊ शकलो नाही. रात्रीचे 1 वाजले होते. बाबासाहेब परत पत्र लिहितात. काय म्हणतात? आयुष्याच्या पूर्वार्धात सुद्धा मी इतर माणसासारखा भावना प्रधान नाही होऊ शकलो रामू, कारण मी दुःख सोसलं होतं, अनुभवलं होतं. ते पचवण्याची माझी क्षमता नव्हती. मला काय पाहिजे ते भांडून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं रामू. आणि स्वतःच्या तब्येतीला जप. तुझ्यामुळेच आज मी लोकांना बाबासाहेब म्हणून कळलो. स्वतःच्या तब्येतीला जप, यशवंताची काळजी घे, त्याचा अभ्यास घे. कारण आपली 3 लेकरं तर गेली, 4 लेकरं तर गेली, यशवंत हा आपला एकुलता एक अपत्य राहिला आहे. त्याची काळजी घे, कारण तो तुझ्या मातृत्वाचा एकुलता एक आधार आहे. बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. रात्रीचे 1 वाजले होते. बाबासाहेब ते पत्र लिहिणं बंद करतात आणि मी परत येतोच, मी परत आलोच, तुझा भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांनी लंडनमधून लिहिलेलं 30 डिसेंबर 1930 अतिशय संस्मरणीय असं हे पत्र आहे. त्यानंतर जेव्हा बाबासाहेब परदेशातून आले तेव्हा रमाईची इच्छा होती की आपले एखादं छोटंसं घरकुल असावं. कार्यकर्त्याची पण इच्छा होती. तेव्हा दादर इथे बाबासाहेबांनी हिंदू कॉलनीमध्ये एक राजगृह नावाचं घरगचा बंगला बांधला. आता तरी सुखाचे दिवस येतील असं रमाईला वाटत होतं, पण रमाईच्या जीवनामध्ये मात्र दुःख जास्त आणि सुखच कमी आलं. त्यांची तब्येत अधिकाधिक खालवली. तेव्हाही बाबासाहेब वरच्या मजल्यात त्यांनी ग्रंथालय बांधलं मोठं, तिथं अभ्यास करायचे, खाली रमाई राहायच्या. एक दिवस तर त्यांनी तक्रार केली पगारे काकांकडे, तुमचे साहेब कसे, मी इकडे अंतरुणाला खिळलेली आहे, साधे पायऱ्यावरून खाली उतरताना सुद्धा माझ्याकडे बघत नाही. तेव्हा वगारे काका गेले आणि म्हणाले की आईसाहेब तिकडे अंतरुणाला खिळलेले आहेत आणि तुम्ही त्यांची साधी विचारपूस सुद्धा करत नाही. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी एकटा काय करू, बॅरिस्टरी करू की समाजसेवा करू, तिच्या तब्येतीची काळजी घेऊ. मी बॅरिस्टरी करून जेवढा पैसा येतो तेवढा हिच्या हातात देतो. हिने स्वतःची काळजी व्हावी नाही का? स्वतःच्या तब्येतीची काळजी कधीच घेत नाही. साहेब जेवले की नाही, साहेब झोपले की नाही, हीच काळजी घेते. मग ही लहान मुलगी आहे काय, असे बाबासाहेब म्हणाले. पण ते बोलणं संपण्याच्या आधीच त्यांच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहत होते. यावरून बाबासाहेब रमाईची कधी काळजी करत होते ते यावरून आपल्याला लक्षात येईल. बाबासाहेबांनी प्रगतीचे मोठे मोठे उच्चांक रमाई गेल्यानंतर गाठले. शेवटी रमाईची तब्येत एवढी बिघडली. 25 मे 1935 रमाईला खूप ताप आला. तिचा भाऊ शंकरनी फॅमिली डॉक्टरला बोलावलं, पण परिस्थितीमुळे ते शरीर एवढं कमजोर झालं होतं की त्यावर औषधोपचारही झालेला झाला आणि 27 मे 1935 आपल्या सगळ्यांची रमाई
आयुष्यभर अदृश्य अशा आगीत जळत राहिली आणि त्या दिवशी मात्र दृश्य अशा अग्नीच्याद्वारे ती लोप पावली. सूर्यासोबत संसार तुझा चांदणे झाले आगे तरी, सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेलीस मरणातही, मारून गेलीस मरणातही. बाबासाहेबांनी आयुष्याचे उच्चांक नंतरच्या काळात गाठले. मग ती रमाईने आग्रह धरला होता, मला पंढरपूरला न्या. बाबासाहेबांनी किती समजूत घातली होती, रमा आपण एक समतेचं पंढरपूर निर्माण करू. मग ते चैत्यभूमी असो की नागपूरची दीक्षाभूमी असो की मुंबईचं सिद्धार्थ कॉलेज असो की औरंगाबादचं मिलिंद कॉलेज असो, परंतु ते समतेचं पंढरपूर बघायला मात्र आता रमाई थांबलीच नव्हती. रमाई थांबलीच नव्हती. रमाई थांबलीच नव्हती. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आणि तो माता रमाईला अर्पण केला. 28 डिसेंबर 1940. सॅक्रिफाइस टू मेमरी ऑफ रामू. प्रिय रामूस अर्पण. इट्स द टोकन ऑफ लव, रिस्पेक्ट अँड ॲप्रिशिएशन. ते काय म्हणतात त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब, जिच्या अंतरंगाचा चांगुलपणा, जिच्या मनाचा उदात्तपणा मी कधीही विसरणार नाही. काळजीच्या व गरजाच्या दिवसात जीवनात ज्या धर्मचारिणीनं मला साथ दिली, त्या रमूच्या स्मृतीस भ्रूणग्राहकाची खूण म्हणून मी माझी कलाकृती अर्पण करतो. आणि त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ माता रमाईला अर्पण केला. पुनश्च एकदा त्या माता रमाईच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन करते. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं. तुमचे आभार मानते. तुम्हाला पुनश्च एकदा या संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा देते आणि मी इथे माझं मार्गदर्शन संपवते. थँक्यू. जय भीम. ब्रह्मविद्या.